मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो थंबनेल बघून ते तुम्हाला समजलंच आहे की हा ब्लॉग कशाचा होणार आहे. नक्कीच मी हेअर कट केलेला आहे, पण माझं हेअर कट करण्याचं कारण काय आहे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. हो, पण त्यासाठी बघायचं आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग. आम्ही निघालो आहे सॅलॉनमध्ये. आम्ही म्हणजे इंगळे साहेब आणि मी. इंगळे साहेब ड्राईव्ह करत आहे. तर खूप दिवसापासून हनीची आणि माझी इच्छा होती की एका सॅलॉनमध्ये जायची, कारण जेव्हा पण आम्ही मार्केटमध्ये जायचो तेव्हा ते सॅलॉन आम्हाला नेहमी दिसायचं आणि हनी म्हणायची, मम्मी या सॅलॉनमध्ये जायचं. सो हनी आणि लाडू घरी ठेवलेले आहेत, कारण खूप उशीर लागणार होता आणि मुलं खूप बोर होतात एकाच ठिकाणी बसून, म्हणून त्यांना घरी ठेवलं. आम्ही दोघं जण निघालो आहोत सॅलॉनमध्ये हेअर कट करायला. आधी त्यांना आदल्या दिवशी व्हिजिट दिली आम्ही, पण ते सॅलॉन बंद असल्यामुळे आम्ही परत निघून आलो आणि दुसऱ्या दिवशी मग हेअरकटसाठी निघालो. मी आता हेअरकट काय केली त्याचं खूप मोठं रिझन आहे. ते रिझन तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. पण खूप भारी वाटत आहे. खूप मोठा डिसिजन घेतला मी हेअरकटचा. हेअरकट केली मी असं नाही, सॅलॉनमध्ये पण जाऊन आले बऱ्याच वेळा, पण ही हेअरकट माझ्यासाठी खूप वेगळी आहे आणि खूप डिफिकल्ट चॅलेंज होता माझ्यासाठी. हा हेअरकटचा खूप डिफिकल्ट डिसिजन होता. सो मी तो कंप्लीट केला. पण जाता जाता आता लागलेला आहे आम्हाला सिग्नल. सो तुम्ही बघतच आहात. तर सिग्नल खरंच सांगते खूप चांगली गोष्ट आहे. बदलापूरमध्ये सिग्नल तयार झालेले आहेत. सो चला तर मग पुढे निघूया आपण. आणि थोड्याच अंतरावरती आता आपलं सॅलॉन आहे. पण रात्री बाहेर पडण्याची मजा खूप वेगळीच असते, कारण रात्री सगळं बाहेर निघाल्यानंतर शांतता असते, लाईट ते दिसतात आजूबाजूला. आणि खरं सांगू मला खूप रात्री बाहेर निघायला आवडतं, पण काय करणार, मला जास्त बाहेर निघायला भेटत नाही, कारण इंगळे साहेब संध्याकाळी थकून येतात. सो त्यांनाही आवडत नाही बाहेर जायला. सो मंडळी, आपण आलेलो आहे आपल्या जागी म्हणजेच सॅलॉनमध्ये. सो थोड्याच काही मिनटामध्ये आता सॅलॉनमध्ये एंट्री घेणार आहे मी. सो बघा, मी एंट्री घेतलेली आहे सॅलॉनमध्ये आणि याच्या आधी पण आम्ही इथे व्हिजिट देऊन गेलेलो आहोत. सो मी हेअर आर्टिस्टला पण भेटले, खूप बरं वाटलं त्याला भेटून. आणि हो, पण भेटल्यानंतर मी त्याला माझा प्रॉब्लेम सांगितला काय आहे, मला हेअरकट कशी करायची आहे आणि माझ्या केसांमध्ये तशी हेअरकट होणार का. सो त्याच्यासोबत मी ते डिस्कस केलं आणि त्यांनी म्हटलं की हो होणार, पण त्याच्या आधी मला तुमचे केस बघावे लागतील, तुमचे हेअर कसे आहेत, त्याची ग्रोथ कशी आहे, ते थिन आहेत की जाड म्हणजे पातळ आहेत ते बघायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. सो त्यांनी बघा केसही बघितले आणि हो, मी त्यांना विचारलं हेडवॉश वगैरे, तर ते म्हणाले हो आपण आधी हेडवॉश करून घेऊया. सो त्यांनी तीही प्रोसिजर केली. खूप भारी वाटत होतं हेडवॉश करायचं, कारण लहान असताना आपली आई आपले केस धुवायची. सो जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपले केस आपण स्वतःच धुतो. पण ही मुवमेंट खूप चांगली असते सॅलॉनमधली. पार्लरमध्ये मोस्टली खूप कमी असते ही, आपल्याला देत नाही ते फॅसिलिटीज. बट सॅलॉनमध्ये हेअर वॉश केल्याशिवाय हेअरकट करत नाही आणि त्या काही मिनिटांमध्ये खरंच खूप रिलॅक्स वाटते जेव्हा आपण हेडवॉश करतो तेव्हा. सो आता ती प्रोसिजर स्टार्ट आहे. ओके, तर फायनली म्हणजे हेडवॉशची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. सो तुम्ही बघतच आहात. त्यांनी खूप छान पद्धतीने हेडवॉश केलेला आहे आणि हेडवॉश करत असताना मला खूप छान झोप येत होती. खरंच सांगते, खूप बरं वाटत होतं, रिलॅक्स फील करत होते मी. सो मी त्यांचे आभारी व्यक्त केले त्यांनी हेडवॉश केलं म्हणून. आणि आता पुढची प्रोसिजर होणार आहे. मी खूप हॅपी आहे आणि एक्सायटेड आहे की माझ्या केसांसोबत एक्झॅक्टली काय होणार आहे. आणि बघा, माझे केस खूप थिन झालेले आहेत. सो तुम्ही बघतच आहात. सो याचे कारणं खूप वेगवेगळे असतात. हेअरफॉलचे एकच रिझन नसतो. सो हार्मोनियन्स बॅलन्स असतात आपले, इनबॅलन्स होतात, किंवा झोप वेळेवर नाही, जेवण नाही, किंवा स्ट्रेस वगैरे खूप काही वेगवेगळ्या गोष्टी असतात हेअरफॉलच्या. तेही त्यांच्यासोबत डिस्कस केलं मी. नंतर त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर हेअरकटचे डिस्कस केलं की एक्झॅक्टली मला हेअरकट कशी करायची आहे. बट तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमचे केस खूप पातळ आहेत, तर तुम्हाला जशी हेअरकट हवी आहे तशी होणार नाही, पण आपण वेगळं काहीतरी ट्राय करू. मी पण म्हटलं चला आपण वेगळं पण काहीतरी ट्राय करू, कारण लहानपणापासून तर आईने केस कधी कापू दिलं नाही. आणि जेव्हा 12th गेली तेव्हा केस कापले, पण केसांचे शेंड्या कापायची. आणि त्याच्यानंतर 2 वेळा हेअर स्ट्रेट केले मी. सो तेव्हा केस कापले, पण असे एकदम रिस्क नाही घेतली केस कापायची. बट त्यांनी फायनली
फायनली माझे केस काटल्या गेले आहेत. कंप्लीट झाली प्रोसिजर हेअर कटची. आणि आता बघूया लास्ट लुक माझ्या हेअरचा कसा येतो. जेव्हा ते कंप्लीट झाल्यानंतर मी खूप एक्सायटेड आहे माझ्या हेअरकटला बघायला की ते माझ्या चेहऱ्यावरती सूट होणार किंवा नाही. सो चला मग बघूया. मंडळी हा आहे माझा फायनल लुक. खरंच खूप छान वाटत आहे. त्यांनी मला सजेस्ट केलं की एक वेळा तुम्ही अशी हेअर तुम्हाला काटावेच लागतील कारण तुमचे हेअर खूप थिन आहे. एक वेळा जर तुम्ही अशी कट केली किंवा जास्त केस कापले तर नंतर तुमच्या केसांना प्रॉब्लेम येणार नाही कारण मधून ते डॅमेज होत होते. मधूनच ते कट होत होते म्हणजे गळत होते. हेअरफॉल असा स्कॅल्पपासून होत नव्हता. सो मी त्यांच्या डिसिजनला ॲग्री झाले की चला ठीक आहे काहीतरी वेगळं युनिक करूया. पण छान दिसत आहे मला. मी काहीतरी नवीन ट्राय केलं आहे आणि भीती होती की आई मला बोलणार का कारण आपण वयाने कितीही मोठं झालो तरी आपण आईसाठी लहानच असतो. आणि माझ्या आईची खरंच सांगते मला भीती वाटते. बट जेव्हा माझ्या आईने माझा हा लुक बघितला तेव्हा माझी आई खरं सांगते मला बोलली नाही. मी माझ्या आईला माझा प्रॉब्लेम सांगितला. सो माझ्या आईने समजून घेतलं आणि मी खूप हॅपी आहे. सो माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला हॅपीनेस दिसतच आहे आणि मला काहीतरी वेगळं वाटत आहे. एक युनिक लुक मी छान वाटत आहे. बट मला जशी हेअरकट करायची होती तशी झाली नाही. सो याचं दुःख आहे पण ठीक आहे. नेक्स्ट टाईम तशी हेअरकट नक्की करणार. आणि सोलाने खूप छान होतं. मी आली आहे काउंटर स्पेसमध्ये आणि तिथं केलं आहे आम्ही पेमेंट पे. आणि पेमेंट दिलेलं आहे त्यांना 700 रुपये कारण जास्त लॉंग प्रोसिजर नव्हती. आणि सो आम्ही निघालो आहे आता घरी आणि मी खूप हॅपी आहे. सो आता इंगळे साहेब बाईक पार्क केलेली आहे. सो ते घेण्यासाठी पुढे निघालेले आहेत आणि मी त्यांच्या पाठी आहे. सो तुम्ही बघतच आहात इंगळे साहेब पुढे निघालेले आहेत गाडी काढण्यासाठी. सो आता आम्ही थोड्याच वेळामध्ये घरी निघत आहे कारण हनी आणि लाडू घरी आहेत. सो खूप छान वाटत आहे मला. खूप फ्रेश फील होत आहे. काहीतरी वेगळा लुक दिसत आहे माझा. सो हा लुक तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या मनापासून आभार आहे हेअर आर्टिस्टला ज्यांनी खूप छान सजेस्ट केलं मला आणि माझी हेअर कट करून दिली. थोडा युनिक लुक आहे. सो नक्कीच मलाही छान आवडलेला आहे. त्यांनी जो सजेशन दिला होता मला मी ॲग्री आहे त्या सजेशनला कारण केस माझे तसे झालेले होते. सो नेक्स्ट टाईम नक्की मला जशी आवडणार तशी मी हेअर कट करणार. बट ही हेअर कट तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ काढणार याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचून जाणार. सो मंडळी भेटूया.